नमस्कार मित्रांनो, आणि टाटा कॅपिटलचा आणि LG इलेक्ट्रॉनिक्सचा IPO सध्या क्लोज झालेला आहे आणि भरपूर व्यक्तींना यामध्ये एक चांगली अलॉटमेंट झालेली आहे. आणि ज्यांना पण इथं अलॉटमेंट झालेले आहे माझ्याकडून त्यांना खूप खूप अभिनंदन. आणि कोणाकोणाला अलॉटमेंट झाले आहे ते नक्की मला चॅटबॉक्समध्ये सांगायचं आहे कमेंटमध्ये. कोणाकोणाला किती लॉट अलॉट झाले आहेत आणि ज्यांना दोन्ही पण अलॉट झाले आहेत, असे पण कोणी व्यक्ती आहेत ज्यांना दोन्ही पण अलॉट झाले आहेत, तर ते पण मला चॅटबॉक्समध्ये नक्की सांगायचे. तर चला आता आपण चर्चा करूया की नेमकं याची लिस्टिंगची आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे. लिस्टिंगला हे शेअर आपल्याला विकायचे आहेत की आपण ठेवू शकतो आहे. आता सगळ्यात पहिले आपण LG बद्दल बघू. LGचा जो काय IPO आहे तो 14 तारखेला लिस्टिंग होणार आहे. आता LGचा जो काय IPO आहे तो खूप चांगला आहे. मी तो पहिले पण बोललो होतो, कारण ही जी काही कंपनी आहे ती डेट फ्री कंपनी आहे. म्हणजे या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही आहे, काहीच नाही, एकदम मस्त कंपनी आहे. यांचे ॲसेट जे काही त्या वाढतं आहे, त्यांचा प्रॉफिट पण वाढतो आहे, यांचं मार्जिन पण चांगलं आहे आणि प्लस यांच्या रिझर्व्स पण वाढत आहे. आणि त्यामुळंच ही जी काही कंपनी आहे याला खूप जास्त सबस्क्रिप्शन मिळालेलं होतं. जेवढा आपण अंदाज लावला होता तर आपला अंदाज होता की 5 ते 10x याला सबस्क्रिप्शन मिळू शकते, म्हणजे 5 ते 10 पट याला ओव्हर सबस्क्रिप्शन मिळणार आहे. बट याच्यामध्ये त्याच्यापेक्षा पण खूप जास्त 54 पट याला सबस्क्रिप्शन मिळालेलं होतं. 54 पट म्हणजे खूप मोठा आकडा आहे मित्रांनो. याला सबस्क्रिप्शन खूप जास्त मिळालं होतं. जे पण QIB आहे, म्हणजे जे पण मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत, त्यांनी सुद्धा या IPOसाठी खूप जास्त पैसा लावलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे कोणाकोणाला नाही पण मिळाले अलॉटमेंट तरी पण काय हरकत नाही. ज्यांना पण मिळालेले आहे तर त्यांना चांगला प्रॉफिट होणार. आता यामध्ये लिस्टिंग गेन किती होऊ शकतात, यामध्ये 20 ते 30% तुम्हाला लिस्टिंग गेन्स होऊ शकता आहेत. हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. थोडंसं त्यावर परिणाम होऊ शकतो आहे, कारण ट्रम्प यांनी टॅरिफ लावलेले तर ते थोडंसं एक टेन्शन आहे. सोमवारी मार्केट जे काही ते गॅप डाऊन ओपन होणार आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, त्यासाठी रेडी राहायचं बिलकुल. तर टाटा कॅपिटल तर 13 तारखेला होणार आहे. बघू 14 तारखेला कशा प्रकारे काम करतं. तर थोडासा लिस्टिंग गेन कमी होऊ शकतो आहे, बट 20 ते 30% आसपास राहणार आहे. जर समजा मंगळवारी जर मार्केट जर पॉझिटिव्ह असलं तर 35% पण होऊ शकतो आहे. तर ज्यांनी पण फक्त लिस्टिंग गेनसाठी इथं अप्लाय केलेलं होतं ते लगेचच्या लगे विकू शकता आहेत LGच्या IPOला. म्हणजे पहिल्या 15 मिनिटामध्ये जरी विकलं तरी पण चालेल, किंवा पहिल्या म्हणजे 14 तारखेला तुम्ही कधी पण विकू शकता हा दिवसभरामध्ये. ज्यांनी फक्त लिस्टिंग गेनसाठी पैसे लावले होते, जे पण तुम्हाला 25-30% काय प्रॉफिट होतो आहे तो तुम्ही बुक करून टाकायचं आहे. आणि तुम्हाला किती प्रॉफिट झालेलं आहे हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे 14 तारखेला. जेव्हा पण तुम्ही प्रॉफिट करशाल परत एकदा तुम्ही यूट्यूबमध्ये यायचं आहे, कमेंटमध्ये यायचं आहे, व्हिडिओवर क्लिक करायचं आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे इथे येऊन. ठीक आहे. आणि आता ज्यांना पण लॉंग टर्मसाठी ठेवायचं आहे की सर आम्ही लॉंग टर्मसाठी ठेवू शकतो आहे, ज्यांना पण पॉसिबल आहे लॉंग टर्मसाठी ठेवणं, तर ते त्यातले अर्धे जे काही शेअर आहेत ते लॉंग टर्मसाठी नक्की ठेवू शकता आहे. कारण ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे काम करते आहे. आता दिवाळी येणार आहे, तुम्हाला माहिती GSTमध्ये पण कमी झाले, तर खूप लोक घेणार आहे. तुमच्यापैकी कोणी LGचा फ्रीज घेणार असेल, काय घेणार असेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. भरपूर लोक त्यामध्ये खरेदी करतील. तुम्हाला माहिती आहे दिवाळीमध्ये त्यांचा जो काही प्रॉफिट आहे तो खूप जास्त स्काय रॉकेट होणार आहे. म्हणून तुम्ही नक्की याला लॉंग टर्मसाठी ठेवू शकता आहे, ज्यांना पण याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला भरपूर सारी याची माहिती जर स्क्रीनरला पण मिळून जाईल. फंडामेंटल ॲनालिसिस तुम्ही करू शकता आहात तुमच्याप्रमाणे. मला जर विचारलं त्याच्यातली की अर्धी जी काही क्वांटिटी आहे ती तुम्ही नक्की ठेवू शकता. पण यामध्ये पण अर्धी तुम्ही क्वांटिटी नक्की विकून टाका. सगळेचे सगळे शेअर ठेवायची गरज नाही आहे. तुम्ही अर्धी क्वांटिटी ठेवा. ठीक आहे. जेवढे पण तुम्हाला शेअर मिळालेले आहेत अर्धे तुम्ही विकून टाका, अर्धे तुम्ही ठेवा लॉंग टर्मसाठी. ठीक आहे. आणि ज्यांना पूर्ण विकायचे आहेत तर ते पूर्ण पण विकू शकताय, कारण पुढं पण खूप चांगले IPO येणार आहेत. ती पण गोष्ट लक्षात ठेवायची. त्यामुळं कसं आहे, याचे आपण जर सर्व शेअर जर ठेवून घेतले तर पुढच्या IPOसाठी पैसे नाही राहत कित्येक व्यक्तींकडे. ती पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून अर्धे तुम्ही विकून टाका आणि ज्यांना पूर्ण विकायचे आहेत तर पूर्ण पण तुम्ही विकू शकताय, कारण पुढच्या IPOसाठी पण आपल्याकडे फंड्स असले पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची. पुढं पण खूप चांगले IPO येणार आहेत. तर हा झाला LGवर. ज्यांना पण ठेवायचं आहे ते ठेवू शकता आहेत. ज्यांना पण अलॉटमेंट नाही मिळालेले आहेत, ठीक आहे, त्यांना जर तुम्हाला जर लॉंग टर्मसाठी खरेदी करायचं असेल तर तुम्ही लॉंग टर्मसाठी पण खरेदी करू शकता आहात. पण तुम्हाला लॉंग टर्मसाठी थांबावं लागणार मग, कारण IPO जो काही तो ऑलरेडी आता वर लिस्ट होणार आहे. सो तुम्हाला थोडंसं महागामध्ये शेअर्स मिळतील ऑलरेडी. त्यामुळं तुम्ही जर खरेदी केलं समजा तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन खरेदी करू शकता, ज्यांना पण नाही मिळालेले अलॉटमेंट. पण ज्यांना पण लॉंग टर्मसाठी घ्यायचे आहे, पण तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 वर्ष थांबावं लागणार आहे चांगल्या रिटर्नसाठी. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. तर हे झालं आपलं पूर्ण LGच्या IPOबद्दल. आय होप तुम्हाला समजलेलं असणार आहे. अजून लाईक नसेल गेलं तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका. लगेच आपण आता पुढे जाऊ आणि टाटा कॅपिटलबद्दल बघून. टाटा कॅपिटलबद्दल जर जाणून घेतलं मित्रांनो तर तो एवढा जास्त
इंटरेस्टिंग IPO नव्हता. मी आधी पण त्याच्याबद्दल पण व्हिडिओ बनवलेला आहे, तेव्हा पण मी सांगितलं होतं की याच्यामध्ये सबस्क्रिप्शन जे काही आहे ते भरपूर कमी मिळालेलं आहे. याच्यामध्ये जे काही GMP आहे तो पण आता भरपूर 5 ते 10% आसपास चालू होता, तो अजून कमी झालेला आहे आता. त्याच्यामध्ये जे काही लिस्टिंग गेन्स आहे ना ते तुम्हाला 2% ते 5% आसपास मिळू शकता आहे. त्यामुळं ज्यांना पण जास्त काही लॉंग टर्ममध्ये जर इंटरेस्ट नसेल तुम्हाला या कंपनीमध्ये, तर ज्या पण वेळेला लिस्टिंग होईल तुरंत तुम्हाला विकून टाकायचे हे सगळं शेअर. म्हणजे तुम्ही 5 मिनिटामध्ये जरी विकले तरी पण चालेल, लगेच तुम्ही सर्व शेअर विकून टाका. ज्यांना पण या कंपनीमध्ये लॉंग टर्ममध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल समजा, तर मग तुम्ही थोडंफार ठेवू शकता. ठीक आहे, पण तरी पण मी जास्त करून सजेस्ट नाही करणार आहे, कारण याच्यापेक्षा पण चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत आपल्या लॉंग टर्मसाठी ठेवण्यासाठी. पण ज्यांना इंटरेस्ट असणार आहे ते लॉंग टर्मसाठी ठेवू शकता, पण जास्त करून तरी मी सजेस्ट नाही करणार तुम्हाला, कारण याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट जो काही तो बुक करून टाकायचा आहे ज्यांनी पण हे केलेलं आहे. कारण मार्केट जे काही ते निगेटिव्ह होऊ शकतं आहे. सो कदाचित हा जो काही शेअर आहे तो खाली पण जाऊ शकतो आहे, कारण सोमवारी मार्केट निगेटिव्ह होणार आहे. का बरं? कारण ट्रम्प यांनी टॅरिफ लावले चायनावर, तर अमेरिकेचं पण मार्केट खाली आलं आहे, तर आपलं पण मार्केट खाली जाणार 100% सोमवारी, लक्षात ठेवायचं आहे. म्हणून त्यामुळे याची खाली तर नाही होऊ शकत, कदाचित थोडंसं पॉझिटिव्ह होईल 2-5%वर तुम्ही विकून टाकायचं आहे पटकन, त्यानंतर हा खाली जाऊ शकतो आहे. ठीक आहे, आता टॅरिफ लावणार होते की नाही आपल्याला काही माहीत नव्हतं, पण तरी पण ज्यांना पण अलॉटमेंट काही घाबरायचं काम नाही, विकून टाकायचे तुम्ही लिस्टिंग झाल्यानंतर. लॉंग टर्मसाठी ठेवायचं मी याला सजेस्ट करणार नाही. याचे जे पण इम्पॉर्टंट टार्गेट्स आहेत, जे काही इम्पॉर्टंट असे लेवल्स आहेत ज्यांना पण ठेवायचं असणार आहे, त्यांच्यासाठी 289, 309 आणि 324 या इम्पॉर्टंट लेवल्स असणार आहे आपल्यासाठी या शेअरसाठी टाटा कॅपिटलमध्ये. ज्यांना पण ठेवायचं असणार ते इम्पॉर्टंट लेवल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि इम्पॉर्टंट लेवलच्या खाली जर समजा मार्केट जर गेलं तर मग तुम्ही सर्वचे सर्व क्वांटिटी विकून टाकायचे. ठीक आहे, टाटा कॅपिटलला माझं जास्त करून सेल करण्याचं तुम्हाला सजेशन असणार आहे. सेल करून टाकायचे जेवढे पण तुम्हाला मिळालेले आहेत शेअर्स. ठीक आहे, कोणाला जर 2 लॉट मिळाले असतील 2 पण लॉट तुम्ही सेल करून टाका. ओके, सो अशा प्रकारे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. भरपूर व्यक्तींनी कमेंट केलेली होती मला की हा व्हिडिओ बनवण्याबद्दल, त्यांचं पण मी खूप खूप धन्यवाद, मी आभार मानतो तुमचं. धन्यवाद तुम्ही कमेंट केल्याबद्दल. आणि पुढं पण तुम्हाला असे कोणकोणते व्हिडिओ पाहिजे आहेत तुम्ही मला पाहिजे तर कमेंटमध्ये सांगू शकता आहात. अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहेत मी त्या पण टॉपिकवर नक्की व्हिडिओ बनवेन. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.